सर 2024 आता सरत आहे, 2025मध्ये प्रत्येकजण पदार्पण करतोय. बदलापूरच्या जनतेला कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? कुळगाव बदलापूर शहरातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या मी काँग्रेस परिवारातर्फे शुभेच्छा देतो आणि येणारं नवीन वर्ष हे सर्वांना सुखसमृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावं आणि आपल्या या शहरातील तरुण वर्गाला विशेषतः मी एक संकल्प करण्याच्या दृष्टिकोनातून संदेश देईन की तरुणांनी राजकारणात यावं, आपलं एक स्थान निर्माण करावं आणि सुशिक्षित तरुण जोपर्यंत या राजकारणात येत नाहीत तोपर्यंत आपल्या शहराचा विकास चांगल्या प्रकारे होणार नाही. कारण आज बघितलं तर सगळ्या ठिकाणी आपल्याला जाणवतं विशेषतः की सही करणारे अंगठा बहादूर सुद्धा नगरसेवक काही ठिकाणी आहेत. एवढे अशिक्षित लोक या शहराच्या लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा कार्यभार सांभाळतात तेव्हा खरोखरच वाईट वाटतं की चांगले सुशिक्षित तरुण सुद्धा या राजकारणात आले पाहिजेत आणि लोकांनी सुद्धा पक्ष न बघता नागरिकांनी, मतदारांनी सुद्धा अशा लोकांना निवडून दिलं पाहिजे की जेणेकरून आपल्या पालिकेचा कारभार हा पारदर्शकपणे चालेल, स्वच्छ कारभार चालेल आणि आपल्या शहराचा विकास सुद्धा चांगल्या प्रमाणात होईल. त्यामुळे तरुणांनी यावेळेस संकल्प करा, तरुणी दोघांनी की येणाऱ्या नवीन वर्षात आगामी निवडणुका पालिकेच्या केव्हाही लागतील. त्यामुळे आपण आपल्या प्रभागातून लोकप्रतिनिधी म्हणून जाण्याचा एक संकल्प प्रत्येक तरुण कार्यकर्त्यांनी करावा आणि जो सुशिक्षित असेल अशा तरुणीला माझ्या शहरातील नागरिकांनी, मतदारांनी त्यांना संधी द्यावी. तसंच कुळगाव बदलापूर शहरातील सगळ्या नागरिकांना या येणाऱ्या नवीन वर्षाच्या 2025 या सालाच्या मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. हे येणारं वर्ष सर्वांना आरोग्यदायी जावं, भरभराटीचे जावं आणि सर्व नागरिकांनी या 31चा उत्साह साजरा करताना काही अटी नियम ज्या पोलीस प्रशासनाने घालून दिलेत, विशेषतः मी तरुण वर्गाला सांगेन तर त्यांनी त्या पाळाव्यात. पोलिसांवरही सुद्धा अतिरिक्त ताण येणार नाही अशा दृष्टिकोनातून आपण त्यांनाही सहकार्य करा. कारण आपण एकीकडे 31 साजरा करत असतो आणि ते आपला बंदोबस्त करण्यामध्ये व्यस्त असतात, म्हणजे ते याच्यापासून ते वंचित असतात. त्यामुळे त्यांनाही समजून घेतलं पाहिजे. ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून प्रत्येकाने काळजी घ्यावी, वाहन चालकांनी काळजी घ्यावी की कोणत्याही प्रकारचं संकट कुठल्याही कुटुंबावर येणार नाही, आपल्या शहरावर येणार नाही या दृष्टिकोनातून प्रत्येकाने तशाप्रमाणे जर पाऊल उचललं आणि 31चा आनंद जर उत्साहात साजरा केला तर मला वाटत नाही की या शहरामध्ये कुठेतरी आपल्याला अशी कुठली तरी घटना घडली असं ऐकायला मिळेल. त्यामुळे आजचा 31चा जल्लोष सर्वांनी चांगल्या पद्धतीने साजरा करा. ऑल दी बेस्ट आणि नवीन वर्ष सगळ्यांना पुन्हा एकदा सुखसमृद्धीचं, भरभराटीचं जावं. माझ्या काँग्रेस परिवारातील सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, वरिष्ठ मंडळींना या ठिकाणी मी माझ्या कुटुंबियांतर्फे, माझ्यातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.